जळगावच्या धानवड तांड्यातून आला आणि गुलाबी साडीला जगभरात फेमस केलं. कोण आहे संजू राठोड पाहूयात या व्हिडिओमध्ये. सोशल मीडियावर अनेक गाणी ट्रेंड होत असतात. या गाण्यावरील रील्स सेलिब्रिटी शेअर करतात. अशातच सध्या सोशल मीडियावर फक्त एकाच गाण्याची चर्चा आहे, गुलाबी साडी. हे गाणं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुम्ही ऐकत असाल. माधुरी दीक्षित, रेमो डिसूजा यांनाच नाही तर मुंबई इंडियन्स टीम मधील खेळाडूंना देखील या गाण्यावर रील तयार करण्याचा मोह आवरला नाही. सध्या गुलाबी साडीची प्रचंड क्रेज सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. या गाण्याच्या गायकाची देखील चर्चा होत आहे. गुलाबी साडी हे गाणं गायक संजू राठोडनं गायलं आहे. संजूच्या नऊवारी साडी पाहिजे या गाण्यानं देखील धुमाकूळ घातला होता. आता गुलाबी साडी या गाण्याच्या भरघोस प्रतिसादानंतर संजू राठोड आणि बिग हिट मीडिया नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहे. यंदाच्या हळदी समारंभात हे गाणं आवर्जून वाजेल याची खात्री आहे. या गाण्यात लागिरे झालं जी या मालिकेतील फेमस अभिनेता नितीश चव्हाण आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील थिरकताना दिसून येत आहे. संजू राठोडच्या रॅपने साऱ्यांची बोलती बंद केली आहे. गुलाबी साडीनंतर आता संजूच्या ब्राईड तुझी नवरी या आगामी गाण्याची क्रेज वाढत असलेली पाहायला मिळत आहे. आता गुलाबी साडी हे हिट गाणे बनवणारा संजू हा सध्या सोशल मीडिया गाजवत आहे. पण संजूचा खडतर प्रवास मात्र अनेकांना माहीत नसेल. जाणून घेऊयात गायक संजू राठोडच्या स्ट्रगल स्टोरी बाबत. गुलाबी साडी या गाण्यातून घराघरात पोहोचणारा संजू हा जळगावच्या धानवड तांड्यात राहणार आहे. कॉलेजमध्ये संजूला संगीताची आवड निर्माण झाली. संजूनं सुरुवातीला हिंदी गाणी गायली, पण संजूच्या हिंदी गाण्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. गाणी फ्लॉप ठरत होती, पण संजूच्या आईनं संजूला दिलेल्या सल्ल्यानं संजूचं नशीब बदललं. सुरुवातीला संजूनं गायलेल्या हिंदी गाण्यांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता, पण संजूच्या आईनं त्याला दिलेल्या एका सल्ल्यामुळे त्याचं नशीब बदललं. संजूच्या आईनं त्याला मराठी गाणं गायचा सल्ला दिला आणि तिनं संजूला सांगितलं की तू एक बाप्पाचं गाणं तयार कर. त्यानंतर संजूचं बाप्पावाला गाणं हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड देखील झालं. त्यानंतर संजूनं मागे वळून पाहिलं नाही. संजूची गाणी हिट ठरू लागली. तर अशा प्रकारे नऊवारी पाहिजे बाप्पावाला गाणा, बुलेटवाली, गुलाबी साडी, झुमका, डिंपल या संजू राठोडच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अशाच एकदम खास माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.